को आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं जिला परिषद कार्यालय में मौजूद हूँ। जैसे कि आपको दिख रहा होगा मेरे पीछे जिला परिषद लिखा हुआ है। दर्शकों मैं आपको बताना चाहूँगा, हाल ही में कुछ दिन पहले मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्र को लेकर काफ़ी सारा जो कि माहौल यशवंत गंजू यह क्या मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ पाएंगे, ऐसी बातें चल रही थी आम जनता के बीच में। कई सारे जो कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता थे उनके बीच में। तो हमने सीधा सा सवाल किए हैं जो कि जिला परिषद के उपाध्यक्ष है यशवंत गंजू कि इस बार क्या आपकी जो कि मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्र में दावेदारी रहेंगी, क्या इस बार आप चुनाव लड़ोगे? यदि आपको कभी अगर पक्ष मौका देता है चुनाव लड़ने का तो आप अवश्य चुनाव लड़ोगे क्या? ऐसे कई सारे सवाल जो कि हमारे मन में थे। जगह जगह जो कि बैनर होल्डिंग पोस्टर को लेकर हमारे सवाल थे, तो हमने उनसे सीधा सा सवाल किए कि क्या इस बार आप चुनाव लड़ोगे। तो उनसे हमने जो सवाल किए हैं उसके बाद में क्या कहा है जिल्हा परिषद के उपाध्यक्ष यशवंत गणवीर, आइए हम उनसे जानते हैं। काय सांगणार सर, मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये आता आगामी काही दिवसांमध्ये विधानसभाची निवडणूक लागणार आहे आणि आपलं नाव समोर येत आहे। आता विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने सांगायचं झालं, माझं जरी नाव समोर येत असेल ही चांगली आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, परंतु मी ज्या पक्षाशी संबंधित आहे तो पक्ष आणि त्या पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी, आणि पक्ष जे म्हणेल ती जिम्मेदारी मी पेलणार। मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये सडक अर्जुनी असो किंवा गोरेगाव असो किंवा मुर्गा अर्जुनी असो, या ग्रामीण भागातील जनतेमध्ये एक उत्सुकता बघायला मिळत आहे आणि तुमच्या नाव वारंवार समोर येत आहे। जागोजागी जर बघितला तर होल्डिंग बॅनर असे सगळ्या ठिकाणी असं प्रसिद्ध म्हणणं आहे। हे तर खूप आनंदाची गोष्ट सांगितली आपण की माझं नाव समोर येत आहे आणि सामान्य जनता, आता मी सुद्धा सामान्यच माणूस आहे, सामान्यच कार्यकर्ता आहे आणि शून्य काय आहे हे याचं हे बघितलेलं आहे, मी अतिशय जवळून बघितलेलं आहे। त्याच्यामुळे जर सामान्य जनता माझं नाव घेत आहे तर त्याच्यात मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की सामान्य जनता माझं नाव घेत आहे। अजून करू बाकीचे बरेच सारे राहिलेले आहेत माझे, परंतु मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय आपण शिक्षण क्षेत्रात करू शकतो, काय आपण आरोग्य क्षेत्रात करू शकतो। मी सिव्हिल इंजिनियर आहे। मी म्हटलं साहेबांना म्हटलं असतं तर मला ते बांधकाम भेटलं असतं, परंतु मी स्वतःहून म्हटलं साहेबांना, मोठ्या साहेबांना, आमच्या सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, सन्माननीय राजेंद्र जैन साहेब जे माझे मार्गदर्शक आहेत, त्यांना स्पष्ट सांगितलं की मला शिक्षण आणि आरोग्यच पाहिजे आणि त्या अनुषंगानं शिक्षण आरोग्य त्या अनुषंगानं जे मला संधी भेटली ते त्यांनी मला ते खातं दिलं आणि त्या अनुषंगानं मला काम करण्याची संधी मिळाली। ती अतिशय महत्त्वपूर्ण संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि परत समोर अजून बरेच काही करायचं आहे ते करण्याचा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न माझा राहणार आहे। सन्माननीय साहेबांनी जर जिम्मेदारी दिली माझ्याकडे, जशी उपाध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली ती प्रामाणिकपणे मी पार पाडत आहे। त्या अनुषंगाने समोर जरी जिम्मेदारी दिली ती सुद्धा आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार नक्की। दर्शकों आपने देखा जो कि जिला परिषद के उपाध्यक्ष है जो कि गोठनगांव जिला परिषद से जो कि चुनाव जीते थे यशवंत गणवीर, और हमने उनसे जो सवाल किया, सवाल करने के बाद उन्होंने अपना जवाब दिया कि यदि उन्हें पक्ष मौका देता है तो वो अवश्य चुनाव लड़ेंगे जो कि मुर्गा अर्जुनी विधानसभा क्षेत्र का। दर्शकों आपने देखा, ऐसे ग्राउंड रिपोर्ट के साथ हम मिलते रहेंगे, ऐसी खबर आपको दिखाते रहेंगे। गोंदिया से देवेंद्र।